नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका या पेपर संबंधी तुमच्यासाठी रेग्युलर अपडेट घेऊन येत आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण नेमकं कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करावा यावर व्हिडिओ बनवला आहे. त्यानंतर नेमकं किती जागा येऊ शकतात यावर एक व्हिडिओ आपण बनवला होता. त्याचप्रमाणे आपण जी अंतर्गत भरती आहे आणि जी सरळ सेवा भरती आहे यामध्ये नेमकं काय फरक आहे, फॉर्म कोण भरू शकतं किंवा कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत, हे सर्व व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. आणि जर आपण बघितलं तर दररोज संध्याकाळी 4 वाजता आपलं जीके सामान्य ज्ञान याचं देखील अतिसंभाव्य प्रश्नाचं लेक्चर आहे चालूच आहे. म्हणजे आपण तयारी देखील करत आहोत. परंतु आता आपण जे व्हिडिओ बनवलेत ना, प्रामुख्याने त्याच्या खाली जर कमेंट बघितल्या तर मॅक्सिमम मुलांचे जे प्रश्न आहेत ते मी काय केलेत, एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नेमकं जास्तीत जास्त मुलांच्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे ते काय केलेलं आपण प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्ही ते प्रश्न बघितले तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जाहिरात कधी येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जाहिरात कधी येणार आहे, जाहिरात नक्की येणार आहे का, अंतर्गतची जाहिरात येणार आहे की सरळ सेवेची जाहिरात येणार आहे, अंतर्गतची जाहिरात येणार आहे की सरळ सेवेची जाहिरात येणार आहे, आणि कोर्ट केस चालू आहे. येते लक्षामध्ये. त्यामध्ये प्रामुख्याने आधीचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जी कोर्ट केस चालू आहे, येते लक्षामध्ये. तर या संबंधी देखील बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतायत, आपल्याला प्रश्न विचारतायत, मेसेज करतायत, कमेंट करतायत व्हिडिओच्या खाली. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती, सध्या आपल्या देशामध्ये सगळीकडेच काय चालू आहे, लोकसभा निवडणूक चालू आहे, आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे जर खरं बोललं आपण तर जी जाहिरात आहे, जाहिरात तुमची ही निकाल लागल्यानंतर येऊ शकते. येते लक्षामध्ये. आपल्याला माहिती आहे की निकाल कधी लागणार आहे, 4 जूनला निकाल लागणार आहे. त्यानंतर ही जाहिरात येऊ शकते. म्हणजे त्यानंतर तुम्ही 1 महिन्यात वगैरे जाहिरात यायला पाहिजे अशी तर काय आपली अपेक्षा आहे. आणि अंतर्गत भरतीची जाहिरात आहे ती बऱ्याच दिवसापासून आलेली नाहीये. अंतर्गत भरती जी आहे ना, ती जाहिरात बऱ्याच दिवसापासून आलेली नाहीये. म्हणजे प्रामुख्याने ती तर जाहिरात 100% यायलाच पाहिजे आता. हे महत्त्वाचं आहे. कधी जाहिरात ही 4 जून नंतर, म्हणजे निकाल लागला लोकसभा निवडणुकीनंतर, सरकार वगैरेचं नाही आपलं इतकं महत्त्वाचं काय की एकदा आचारसंहिता संपली तर त्यानंतर लवकरात लवकर जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्यामध्ये ही जाहिरात यायला पाहिजे. प्रामुख्याने मी अंतर्गत जी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची भरती आहे त्या संबंधी तुम्हाला सांगत आहे. आता जी सरळ सेवेचा पेपर झाला होता अंगणवाडी पर्यवेक्षिका, बहुतेक 29 फेब्रुवारीला, म्हणजे माझ्या नक्की डेट लक्षात नाही, परंतु फेब्रुवारी महिन्यात काहीतरी पेपर झाला होता. आता त्या संबंधी कोर्टामध्ये केस चालू आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल की कोर्ट सध्या आज की कालपासून उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेलेला आहे. 1 महिन्याची कोर्टाला सुट्टी आहे. त्यानंतर मग आता ही केस, त्याचा निकाल वगैरे येणार आणि त्यानंतर तो देखील मार्ग काय होऊ शकतो, मोकळा होऊ शकतो. म्हणजे सध्या जर तुम्ही बघितलं तर सध्या देखील याचा निकाल कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. प्रामुख्याने आता कोर्ट ज्यानंतर सुट्टीनंतर येईल त्यानंतर हा निकाल लागू शकतो. कशाबद्दल बोलतोय मी, हे सरळ सेवा भरतीचा जो पेपर झालेला आहे, सरळ सेवा भरतीचा जो पेपर झालेला आहे त्या संबंधी मी तुम्हाला सांगत आहे. आता महत्त्वाचा प्रश्न झाला आपला की जाहिरात कधी येऊ शकते. अंतर्गत भरती जाहिरात ही जुलै महिन्यामध्ये, जूनच्या शेवटी किंवा जुलै महिन्यामध्ये यायला पाहिजे असा प्रामुख्याने अंदाज आहे. मी काय सांगतोय, अंदाज आहे. आलं लक्षामध्ये. आणि हा जो निकाल आहे तर तो सुद्धा आता ज्यावेळेस सुट्टीनंतर कोर्ट येईल त्यानंतर निकाल लागावा अशी आपली देखील अपेक्षा आहे. महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी काय उभा राहतो की बरेचसे विद्यार्थी मित्र विचारतायत की मग आता आम्ही अभ्यास करावा की नाही. कारण की बघा, सर्वांना माहिती आहे कोर्टामध्ये जर एखादी केस पेंडिंग असेल तर त्याला किती वेळ लागतो, काय त्याचा निकाल येऊ शकतो, काय नाही, हे आपल्याला माहिती नसतं, बरोबर आहे. तर त्या संबंधी नेमका आपण अभ्यास करायला हवा, नाही करायला हवा, निकाल कधी लागणार, निकाल काही विद्यार्थी म्हणतात यावर्षी निकाल लागेल का, काही म्हणतात 6 महिन्यानंतर निकाल लागेल का. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे ही जी अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती आहे खूप वर्षानंतर, कधी कधी 2, 4, 5 वर्षानंतर, त्यापेक्षाही जास्त काळानंतर ही भरती होते. तर विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत की नेमकं जाहिरात येणार आहे की आम्ही अभ्यास करायचो आणि जाहिरात येणार नाही, असे बरेचसे आम्हाला मेसेजेस, कॉल देखील आलेले आहेत. आता यातून मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो, बघा आपल्या हातामध्ये काय आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातामध्ये काय आहे, एक गोष्ट म्हणजे आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपण अभ्यास करू शकतो. आपण हे नाही डिसाईड करू शकत की जाहिरात कधी येणार आहे, काय येणार आहे, काय नाही. परंतु यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, जर जाहिरात जून महिन्यामध्ये आली, जर जाहिरात जुलै महिन्यामध्ये आली आणि जर जाहिरात ऑगस्ट महिन्यामध्ये आली, येते लक्षामध्ये, हे 3 आपण महिने धरून चालूयात. तर या 3 महिन्यामध्ये जर जाहिरात आली मग आपण काय करणार. परंतु एक गोष्ट सर्वांनी प्रामुख्याने लक्षात ठेवा, जाहिरात आल्याच्या नंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये काय होणार आहे, तुमचा 1 ते 1.5 मॅक्सिमम 2 महिन्याच्यात हा पेपर होणार आहे.
क्लिअर आहे सर्वांना? जर जून महिन्यामध्ये जर ही जाहिरात आली, जुलै ऑगस्ट, तुमचा पेपर कधी होईल? ऑगस्ट महिन्यामध्ये होऊ शकतो, येते लक्षात? त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर अशा पद्धतीने काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे मे, जून, जुलै, ऑगस्ट 4 महिन्याचा वेळ आहे. क्लिअर सर्वांना? आणि कधीही अभ्यास करताना कमीत कमी आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ते सर्व आपलं जे कॅल्क्युलेशन आहे सर्वात अलीकडचं कॅल्क्युलेशन धरून चालत जा. का? कारण की जर आपण म्हटलो की चला पेपर जाहिरात ऑगस्ट महिन्यात झाली आणि पेपर डिसेंबर मध्ये झाला, नोव्हेंबर मध्ये झाला, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. या दृष्टीने ज्यावेळेस आपण विचार करतो ना, आपल्याकडे भरपूर वेळ आहे अभ्यासाला, आणि अचानक जर जाहिरात आली किंवा पेपर जो जवळ येतो ना, आपण काय करतो, सपोज तुम्हाला माहिती आहे की जाहिरात ह्याच महिन्यामध्ये येणार आहे, परंतु जर तुम्ही कन्सिडर केलं ऑलरेडी की हा पेपर खूप लांब आहे, काही टेन्शन नाही, तर शेवटचा जो वेळ असतो ना त्यामध्ये आपण अभ्यास करायला जातो आणि तो अभ्यास आपल्याकडून काय व्यवस्थित होत नाही, आणि मग माहिती आपल्याला रिझल्ट काय येतो, रिझल्ट आपला अपोजिट जातो. येते लक्षामध्ये? आपलं काही सिलेक्शन होत नाही. म्हणून प्रामुख्याने तुम्ही काय लक्षात ठेवा, आता जर पेपर ऑगस्ट मध्ये असेल, सप्टेंबर मध्ये असेल, हे काय आहे हे आता आपण सांगू शकत नाही, कारण की जाहिरात आलेली नाहीये, हे मी तुम्हाला खरं सांगतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला तरी असं वाटतं की जोपर्यंत निकाल म्हणजे लोकसभा निवडणूक होत नाही, आचारसंहिता संपत नाही, तोपर्यंत जाहिरात येण्याची काही शक्यता नाहीये. क्लिअर? हे अंतर्गत भरतीबद्दल बोलतोय बरं का मी, अंतर्गत भरती. आता तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याकडे किती वेळ आहे? तुमच्याकडे वेळ आहे 4 महिने. किती वेळ आहे? 4 महिन्याचा वेळ आहे. आणि हा 4 महिने वेळ नका तुम्ही पकडू बरं का. महत्वाचं तुम्ही हे नाही पकडायचं की आपल्याकडे 4 महिने वेळ आहे. तुम्ही हे कन्सिडर करा की या 4 महिन्यानंतर एकदा हा पेपर झाला तर तो परत आपल्याला कधी संधी मिळणार आहे? आपल्याला संधी परत कधी मिळणार आहे? 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर? आपण तोपर्यंत पेपर देण्यासाठी म्हणजे जे आपलं एज लिमिट आहे बसणार आहे का? किंवा आपण 5 वर्ष वेट करणार आहोत का? 3 वर्ष वेट करणार आहोत का? हे तुम्ही तुमचं डिसाईड करायचंय. हे तुम्ही तुमच्यावर हा प्रश्न सोडतोय, तुम्ही ते डिसाईड करा की आपण इतका वेळ थांबणार आहोत का, आपल्याच्याने थांबणं शक्य आहे का, येते लक्षामध्ये? तर मग आता जो वेळ आहे हा आपल्याला बोनस मिळालेला वेळ आहे असं समजायचं ना तुम्ही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला काहीही करून याच अटेम्प्ट मध्ये पास व्हायचंय, याच अटेम्प्ट मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक व्हायचंय. हे कुणासाठी सांगतोय? अंतर्गत भरती. ज्याही आपल्या भगिनी या 10 वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत, त्या अंतर्गत भरतीचा पेपर देऊ शकतात. आता पेपर कोणता, पेपर कोण देऊ शकतं, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, व्यवस्थित बघायचा आहे. क्लिअर सर्वांना? मग तुम्ही कन्सिडर करा हे 4 महिने, फक्त 4 महिने समजू नका, त्यानंतर आपला पेपर कधी होणार आहे हा महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. 5 वर्षानंतर होणार आहे, 4 वर्षानंतर होणार आहे का 3 वर्षानंतर होणार आहे? तो आपल्यासाठी संधी नाहीच, ती संधी आपल्यासाठी नाहीच आहे. म्हणजेच ही संधी जी आहे ही आपली शेवटची संधी आहे असं समजून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बरोबर? महत्वाचं. मग आता या 4 महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं, 4 महिने 5 महिने तुम्ही पूर्णपणे अभ्यासासाठी देऊन टाका. प्रामुख्याने काय काय करायचंय, सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. आपल्याला जर आपण बघितलं कोणकोणते विषय आहेत यामध्ये, मराठी आहे, इंग्लिश आहे, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर जर बघितलं आपण ICDS आहे, आणि त्यानंतर आहे हे GKGS हा एक सब्जेक्ट आहे. लक्षात घ्या. आता यामध्ये सर्वात जर आपले विद्यार्थी मित्र बघितले, सर्वांना मॅक्सिमम सोपा जाणारा विषय जर कुठला असेल तर मराठीचा विषय बऱ्याच जणांना सोपा जातो. सगळ्यात अवघड जाणारा विषय काय आहे? इंग्लिश. मग तुम्ही काय करू शकता, आहे ना आपल्याकडे वेळ, इंग्लिशवर फोकस करा. आपल्याकडे वेळ आहे ना, इंग्लिशवर फोकस करा. आता इंग्लिशवर फोकस करा म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशचा अभ्यास करताना 2 भागामध्ये डिवाइड करायचा आहे. एक असतो आपला या ठिकाणी ग्रामरचा पोर्शन, एक आहे ग्रामरचा पोर्शन, एक आहे व्होकॅबचा पोर्शन. क्लिअर आहे सर्वांना? हे 2 महत्त्वाचे पोर्शन आहेत. तर तुम्ही व्होकॅबवर जास्त फोकस करा, जे आपला शब्दसंग्रह वगैरे म्हणतो आपण, किंवा सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, हे सर्व जे टॉपिक येतात व्होकॅबमध्ये ते तुम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित करा. तुमच्याकडे वेळ आहे, तुमचा चांगला खूप जास्त सराव होईल, परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. जर तुमचा इंग्लिशवर कमांड आली, तुमचा इंग्लिशचा अभ्यास व्यवस्थित असेल ना, तर लक्षात घ्यायचं तुम्ही ऑलरेडी सर्वांच्या पुढे आहात. आलं लक्षामध्ये? आपण ऑलरेडी सर्वांच्या पुढे आहेत. ही जो वेळ आहे तुमच्याकडे सध्याचा, तुम्ही ज्याला रिकामा वेळ समजतायत बरं का, किंवा तुम्ही ज्याला फालतूचा वेळ समजतायत ना, तो वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कधी? जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अवघड टॉपिक जे आहेत त्याचा आता अभ्यास करा. अवघड टॉपिक जे आहेत ना ते व्यवस्थित करा, कारण की अवघड टॉपिकचा अभ्यास करायला आपल्याला लागतो जास्त वेळ. त्यानंतर पेपर आल्यानंतर 1 महिना आला, तुमच्याकडे डेट आली, 1 महिन्यात पेपर आहे. 1 महिन्यात तुम्ही एवढा अभ्यास कव्हर करू शकणार आहे का? कव्हर करू शकणार नाहीये. मग तुम्ही काय करायचंय, आता जो वेळ आहे ना त्यामध्ये इंग्लिशचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या. व्यवस्थित व्होकॅब असेल, ग्रामर असेल. आता आपण उद्यापासून, उद्या नाही परवापासून, म्हणजे सोमवारपासून आपण काय करणार आहोत,
इंग्लिशचे देखील लेक्चर चालू करणार आहोत, व्हिडिओ काही आपण युट्यूबवर देखील टाकणार आहोत, क्वेश्चन आन्सरचे सेशन देखील घेणार आहोत आणि बॅचमध्ये देखील काय होणार आहे, आता इंग्लिशचे लेक्चर आपले स्टार्ट होणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ देखील युट्यूबवर देखील बघू शकता आणि जे बॅच आहे ती देखील जॉईन करून घेऊ शकता. महत्त्वाचं, आता इंग्लिशचा अभ्यास एकदा झाला तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण काय करायचंय, गणित मधले काही काही टॉपिक असे आहेत की जे गणित बुद्धिमत्ता मधले आपल्याला अवघड जातात, ते आपण करू शकतो. त्यानंतर जीके जीएस हा टॉपिक आपल्याला माहिती आहे खूप जास्त वास्ट आहे, म्हणजे यामध्ये वाचण्यासारखं खूप जास्त आहे, आपल्याला माहिती ना खूप जास्त आहे. मग काय करू शकतो आपण, ते महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी पिक करायचे, म्हणजे महत्त्वाचे टॉपिक निवडायचे. अगोदर महत्त्वाचे टॉपिक निवडा ज्यावर प्रामुख्याने प्रश्न विचारतो. जसं जर आपण बघितलं समाज सुधारक आहे, त्यानंतर महत्त्वाच्या संस्था आहेत, महत्त्वाच्या संघटना आहेत, यावर काय करतात, वारंवार प्रश्न विचारतात. क्लिअर सर्वांना. मग हे टॉपिक काय एकदम डिटेल मध्ये करून घ्या तुम्ही. आत्ताच मी तुम्हाला हे सांगेल की जो वेळ तुमच्याकडे आहे प्रामुख्याने त्यावर तुम्ही याच गोष्टींवर फोकस करा की ज्या गोष्टी तुम्हाला अवघड जातात. इंग्लिश असेल, जीके जीएसचा खूप वास्ट सिलेबस आहे तो तुम्ही करू शकता. त्यानंतर जे व्याकरण आहे, व्याकरण म्हणण्यापेक्षा जे गणित बुद्धिमत्ता आहे त्यातला असा कोणता टॉपिक असेल की जो तुमच्यासाठी खूप अवघड आहे, त्याचा तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित अभ्यास करू शकता. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतात की सर पेपरच नाही तर अभ्यास का करायचा, पेपर नाही तर अभ्यास का करायचा. तुमचं टार्गेट काय आहे, तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका व्हायचंय हे तुमचं टार्गेट आहे ना, मग पेपर आज होऊ द्या, 2 महिन्याने होऊ द्या, 4 महिन्याने होऊ द्या किंवा 6 महिन्याने होऊ द्या. महत्वाचं काय, आपण त्या पेपरसाठी तयार आहोत का. जर तुम्ही विद्यार्थी मित्र म्हणतात बरेचसे की सर जाहिरातच नाही आली मग अभ्यास करून काय फायदा, जाहिरात आली आणि 1 महिन्यात पेपर असेल, तुम्ही आहे का तयार पास होण्यासाठी, इतकं नाहीये तयार. मग महत्वाचं लक्षात ठेवायचंय की आता जो वेळ आहे ना त्यामध्ये स्वतःला तयार करा. हे सर्व जर टॉपिक महत्वाचे अवघड टॉपिक आहे ना ते आधी करून घ्या. येते लक्षामध्ये, अवघड टॉपिक सर्वांनी आधी करा, त्यावर जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. काय प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागे कशा पद्धतीने प्रश्न आले होते, कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात हे तुम्ही करू शकता ना. जास्तीत जास्त तुमच्याकडे वेळ आहे, जास्तीत जास्त त्याचा वापर चांगला करून घ्या. म्हणजेच महत्वाचं सांगतो, जे पण विद्यार्थी मित्र विचारतात की सर अभ्यास करायचा नाही, करायचा आहे की नाही करायचा आहे, जाहिरात कधी येणार काय, हे प्रश्न तुम्ही, मी तरी इतकं सांगेल सध्या सोडून द्या. फक्त महत्वाचं तुमच्या हातामध्ये काय आहे, आपल्या हातामध्ये अभ्यास करणं आहे, तेच तुम्ही करू शकता, तेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे, तेच तुम्हाला यश मिळवून देणार आहे आणि तेच तुम्हाला पोस्ट मिळवून देणार आहे. बरोबर. मग तुम्ही काय करू शकता, आता सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, अभ्यासाकडे लक्ष द्या. जाहिरात येईल तेव्हा येईल, आता जे अभ्यास करतील ना ते जाहिरात आल्यानंतर निवांत राहणार आहेत आणि आता जे निवांत राहतील ना ते जाहिरात आल्यानंतर टेन्शन मध्ये राहणार आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आता जे अभ्यास करतील ते जाहिरात आल्यानंतर सक्सेसफुल होतील, त्यांना यश मिळणार आहे. कारण की जाहिरात आल्यानंतर तुमच्याकडे इतका वेळ नसतोच की तुम्ही त्याचा अभ्यास करून काय होऊ शकता, लगेच पास होऊ शकता. आधी जो तुमच्याकडे वेळ आहे आता तो वेळ योग्य वापरा. त्यामध्ये प्रामुख्याने अवघड गोष्टींचा अभ्यास करा, PYQ अनालिसिस करा. ज्या गोष्टी जास्तीत जास्त तुम्ही वाचू शकतात, ज्या गोष्टी अवघड वाटतात त्याचा व्यवस्थित रिव्हिजन करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करा. जितके तुम्ही क्वेश्चन आन्सर जास्त सॉल्व्ह करा तेवढं तुमचा काय होणार आहे, रिव्हिजन चांगली होणार आहे. जेवढी रिव्हिजन चांगली होणार आहे तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स चांगला येणार आहे आणि कॉन्फिडन्स व्यवस्थित असेल तर पेपर देखील तुम्हाला काय होणार आहे, व्यवस्थित सोडवला जाणार आहे तुमच्याकडून. त्यामुळे आता मी सांगेल, इंग्लिश असेल, गणित असेल, जर काही बघा असं देखील होऊ शकतं, आता फक्त काही जण म्हणतील की मला गणित इतकं सोपं जातं, मला सर्व क्वेश्चन सुटतात, मग मी गणिताचा अभ्यास का करू. मे बी तुम्हाला मराठी अवघड जात असेल, काहींना ICDS अवघड जात असेल, काहींना GK अवघड जात असेल. हे प्रत्येकावर आहे बरं का. आता वेगवेगळं ज्याचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे, जो वीक पॉईंट आहे तो आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे. जो विषय तुम्हाला अवघड जातो ना त्या विषयाकडे फोकस करा. माझं इतकंच म्हणणं आहे, जो विषय अवघड आहे त्यावर फोकस करा आणि तो एकदा विषय स्ट्रॉंग झाला की तुम्हाला पुढे काय करायचंय, फक्त रिव्हिजन करायची आहे. क्वेश्चन आन्सर इतकंच करायचंय. क्वेश्चन आन्सरची सिरीज तर आपली चालूच आहे. दररोज संध्याकाळी 4 वाजता आपण GK GS चे प्रश्न बघतोय, त्यामुळे त्याचं तुम्हाला टेन्शन येणार नाहीये. ते आपण तुमची भरपूर तयारी करून घेणार आहे. मी परीक्षेपर्यंत ती सिरीज चालू राहणार आहे. त्यानंतर आता इंग्लिशचं देखील सोमवारपासून आपण चालू करतोय. काही डेमो लेक्चर देखील मी टाकणार आहे युट्यूबवर. त्यानंतर क्वेश्चन आन्सरची देखील सिरीज युट्यूबवर चालू करणार आहे. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. येत्या लक्षामध्ये व्होकॅबचं मी सिरीज चालू करणार आहे. जास्तीत जास्त व्होकॅबवर मी फोकस करणार आहे, जेणेकरून त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल. मी माझ्या पद्धतीने किंवा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट आमच्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे देणार आहोत अंगणवाडी पर्यवेक्षिका या जाहिरातीसाठी. तुम्ही देखील काय करायचंय, तेवढं त्यासाठी तयार राहायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, हे जे सर्व तुम्हाला प्रश्न पडलेत तुम्हाला की जाहिरात कधी येणार, निकाल कधी लागणार, सरळ सेवेची परत जाहिरात येणार का, त्यानंतर नेमकं जागा किती असतील,
आणि अभ्यास करावा की नाही, या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, जाहिरात कधी येईल हे आपल्या हातात नाही, अभ्यास करणं आपल्या हातात आहे. कोर्टाचा निकाल कधी लागेल, काय निकालाची परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जागा आणि त्यानंतर अभ्यास करावा की नाही, अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण की हा तुमच्यासाठी अभ्यासासाठी चांगला चान्स आहे, चांगला वेळ आहे आणि तुम्ही टेन्शन फ्री अभ्यास करू शकता. त्यावेळेस ज्यावेळेस अचानक जाहिरात येते, आपल्याला असतो टाइम कमी, वाचायचं असतं खूप, आपण फास्ट वाचण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, तो अभ्यास ना कामाला येतो ना त्याची व्यवस्थित रिव्हिजन होते ना परीक्षेमध्ये ते व्यवस्थित आपल्याला आठवतं. बरोबर आहे, ही सिच्युएशन सर्वांनी ऑलरेडी फेस केली असेल, बघितली असेल, म्हणून सांगतो आत्ताचा जो शांततेचा काळ आहे त्यामध्ये जास्तीत जास्त घाम गाळून घ्या, त्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून घ्या, म्हणजेच परीक्षे वेळेस मध्ये तुम्हाला काय होणार नाही, जास्त प्रॉब्लेम येणार नाही, जास्त त्रास होणार नाही. हेच महत्त्वाचं काय होतं, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. जाता जाता सर्व विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाची सूचना आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका ही जी बॅच आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने चालू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे कोर्सची. आपण त्यामध्ये सर्व विषय डिटेलमध्ये घेणार आहोत. ICDS चे सुद्धा सर्व लेक्चर असतील. हे सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, तुम्हाला रिव्हिजन बॅच देखील असणार आहे. त्यानंतर आपण जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सरची सिरीज यामध्ये घेणार आहोत. तुम्हाला PDF नोट्स देखील मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, टेस्ट सिरीज देखील यामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी ज्या पण गोष्टीची आवश्यकता आहे तो परिपूर्ण कोर्स आपण या ठिकाणी डिझाइन करणार आहोत. अभ्यास बरोबर, योग्य मार्गदर्शन, नोट्स वाचण्यासाठी, रिव्हिजन व्यवस्थित आणि टेस्ट सिरीज, हे सर्व महत्त्वाचं आहे ना. येते लक्षामध्ये, हे सर्व तुम्हाला काय उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध होणार आहे. आणि 1 वर्षाचा कोर्स ही जी व्हॅलिडिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त 3000 रुपये इतकी फी आहे. येते लक्षामध्ये, सर्व तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी कोर्स, नोट्स, त्यानंतर आपले जे PDF आहेत, त्याचबरोबर आपले जे टेस्ट सिरीज आहे तुम्हाला आम्ही व्यवस्थित देणार आहोत. ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची त्यांनी या नंबरवर काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपवर तुम्ही गेले की तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका हा कोर्स दिसेल, त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता. डेमो लेक्चर आहेत काही फ्री, ते डेमो लेक्चर देखील तुम्ही नक्की बघू शकता. या डेमो लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल. लेक्चर नेमकं कसे शिकवले जातात हे तुम्ही बघू शकता. आणि दररोज 4 वाजताचं लेक्चर आपले बरेचसे विद्यार्थी मित्र बघतायत, त्यामध्ये तुम्हाला GK GS ची नक्कीच चांगली प्रॅक्टिस होत असेल. आणि ज्यांनी बघितले नसतील ना ते लेक्चर, ते पण एकदा बघून घ्या की नेमकं कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त रिवाइज करण्याचा प्रयत्न करतो, जे परीक्षेसाठी तुम्हाला लॉंग टाइम साठी काय राहणार आहे, लक्षात राहणार आहे. आलं लक्षामध्ये? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांनी अजूनही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की ॲप डाउनलोड करा. आणि आपले 4 वाजताचे जे व्हिडिओ आहेत, जे लेक्चर होतात, ते देखील सर्वांनी अटेंड करा. मागचे कोणी बघितले नसतील तर ते देखील लेक्चर सर्वांनी बघा. 10 वाजता अबुज पाटील सरांचं चालू घडामोडी हे लेक्चर चालू असतं, ते देखील लेक्चर तुम्ही बघू शकता. मागचे लेक्चर देखील बघू शकता. क्लिअर आहे? चलो, तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात पुन्हा लवकरच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.